नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव श्रिया साहेबराव सानप. मी इयत्ता दुसरी ब मध्ये शिकते. माझ्या प्रयोगाचे नाव आहे पाण्याची घनता. साहित्य: बटाटा, पाणी, चमचा, मीठ, 2 ग्लास. सर्वात पहिले आपल्याला दोन्ही ग्लासमध्ये पाणी टाकायचं. त्यानंतर आपल्याला त्यातल्या एका ग्लासमध्ये मीठ टाकायचं. मीठ 2 ते 3 चमचे टाकायचं. आता ते चमच्याने ढवळून घ्यायचं. मीठ टाकल्यावर पूर्ण ढवळून घ्यायचं. त्यानंतर बटाट्याची 1 काप पहिल्या ग्लासमध्ये टाकायची. आता काय झालेलं दिसतंय? बटाट्याची 2री काप दुसऱ्या ग्लासमध्ये टाकायची. आता काय दिसतंय? पहिल्या ग्लासमध्ये बटाट्याची काप खाली जाऊन बसलेली आहे आणि दुसऱ्या ग्लासमध्ये बटाटा तरंगत आहे. असे का होत असेल? याच्या मागचे कारण आहे क्षारयुक्त पाण्यामध्ये बटाटा तरंगतो कारण पाण्याची घनता वाढलेली असते. धन्यवाद. माझे नाव युवराज रामेश्वर कनपटे. मी इयत्ता 3री शिकतो. मी आज पवनचक्कीची प्रतिकृती सांगणार आहे. पवनचक्कीमुळे वाऱ्यापासून वीज तयार होते. धन्यवाद.